पहिलाच सांगतो सोन्या, शिडी उंच बाल, शिडी 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 झाली कशाला काय माती का झालाय. चल प्रशांत, वेळ नको तिकडे. बरोबर आहे शिडी. माधगाव चढला का शिडी? जवळ राहा चकली छोटा माधगाव. आवाज नाही. गणपती बाप्पा सोन्या आला बघ. हे पुष्कर रे त्याला शाबास. इथे तुझा पण काम तेच आहे, झाला पाहिजे. गणपती बाप्पा बजरंग बली की, बजरंग बली की. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा जो बोले सोनिया हर 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 हर. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. बजरंग बली की, बजरंग बली की, बजरंग बली की. शाबास शाबास शाबास. ओके चल बाबल्या, चल बाबल्या, बाय पाठी खाली टाक. चल चल हे माझगाव प्रणयकडे चल. चल चल रित्या, चल चल याला बाजूला काढ. ओके ओके. नमस्कार. आम्ही सारसोळकर गोविंदा पथक, नेरूळ, नवी मुंबई. आपला एक वैयक्तिक परिचय द्या. माझं नाव महेश वासुदेव माप्रवकर. मी सर्व्हिसला आहे. हे माझं पॅशन म्हणजे असं एक आवड म्हणून. असं म्हणजे स्वतःही जात होतो पहिला. तुम्ही पहिले कुठे जात? मुंबईला जात होतो. परळ एसटी डेपोच्या मागे अचानक क्रीडा मंडळ, फेमस मंडळ आहे. आता ते प्रभादेवी झालं, एल बी स्टनचं प्रभादेवी झालं आता. तिथे होतो पूर्वी. आम्हीचं पथक वगैरे निघायचं. त्याच्यातून संकल्पना म्हणजे असं त्यांच्यात उभं राहणं वगैरे ते टेक्निक शिकलो त्याच्यातून. मग थोडेसे जागे अभावी म्हणजे फॅमिली, जॉईंट फॅमिली असल्यामुळे बरोबर इथे नवी मुंबईत आलो. शिक्षण, मुलांच्या शिक्षणासाठी नवी मुंबईत आलो. 15 वर्ष झाली नवी मुंबईत येऊन. आता सध्या इथे स्थायिक आहे. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जेव्हा आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी राहत होतात, गोविंदा पण खूप जवळून बघितलाय, गोविंदाचा संघर्ष पण बघितलाय, पण त्याचबरोबर एक म्हणतात ना की आपल्या म्हणजे पुढे होऊन मी म्हणजे जेव्हा मुंबईवरून तुम्ही इथे आलात, एक मनामध्ये होतं की बाबा चला आपली संस्कृती जपायची आहे. आणि मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येक तरुण हा एक म्हणतात ना काहीतरी मनात जिद्द घेऊन असतो. इथे जेव्हा आलो तेव्हा मी शिरवण्यात राहिलो होतो. शिरवणे गावामधलं पथक होता, युवा क्रीडा मंडळ. त्या मंडळाने म्हणजे त्यावेळेस नवीनच ना असं म्हणजे मुलांना एकोपा म्हणजे नवीन. मी हे पण बघितलंय की सख्खे भाऊ एक त्या पथकात, हे या पथकात. मी नेहमी हेच केलं की सगळे एकत्र झाले पाहिजेत. बरोबर. कारण काय, एकजुटीला मरण नाही कुठे. ओके, माझा विषय तोच होता पहिल्यापासून. आणि ते आतापर्यंत पण तेच आहे. आताही मुलांना मी तेच समजवतो. मुंबई म्हटलं तर एक दहीहंडीची पंढरी, त्याचबरोबर नवी मुंबई म्हटलं तर नवीन तरुणांची पण मुलं एकोप्याने गोविंदा करतात. पण स्पर्धेचं युग आहे. जो जेवढं जास्त थर लावेल त्याला म्हणतात ना ह्या खेळामध्ये खूप हे आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, हा खेळ कुठला आयऱ्या-गैऱ्याचा नाही, हा साहसी खेळ आहे. साहसी खेळ. आणि हाच एक खेळ असा आहे की त्याच्यात पाय खेचले जात नाही. आणि आपण अजून एक गोष्ट बोलतो की हे म्हणतात ना, हे लल्लू पंजू लोकांचं कामच नाही एक म्हणजे. पण हे सगळं असताना प्रत्येकाच्या मुलाची मनं सांभाळावी लागतात प्रत्येकाला. त्याच्याबद्दल काय बोलतो? तुम्ही आता मला थोड्या वेळापूर्वी बघितलं असेल. मला म्हणजे सगळ्यांची समजूत, छोट्या गोष्टीसाठी समजूत काढावी लागते. आणि मी काय म्हणजे समजूत काढल्याने मी लहान होत नाही, हे माझे समज आहे. बरोबर. हेच मी सगळ्यांना समजवतो, जेवढे माझ्या टीममध्ये म्हणजे मुलं आहेत जे स्वतःहून. आता माझ्याकडून एक आहे, हा स्वागत म्हणून, हा दिवाळे गावावरून येतो. तेच. परत प्रशांत, तो पण पूर्वी पहिला लांबून जायचा. माझी स्वतःची 2ही मुलं आहेत तिथे. बरोबर. एक शिडीला असतो, एक बेसला असतो. असं म्हणजे माझ्यावरती विश्वास आहे म्हणून मुलं येतात. वरती इव्हन टॉपर चढणारा सुद्धा हे माझ्याच पथकातले सगळे. पण ते कसं माणूस की नाही, तर आता मुलं चांगले रिस्पॉन्स देतात, मुलं चांगलं बोलतात, इज्जत देतात म्हणून. त्यासाठीच, बाकी काहीच नाही. तर मी आता प्रत्येका मुलांशी बोलतोय, प्रत्येक आपला प्रपंच कामधंदा सांभाळून येतोय. पण एक म्हणतात ना, फक्त येतो गोविंदा करतो आणि जातो अशातला भाग नाही.
प्रत्येक मुलगा इथे येतो तेव्हा काहीतरी एक मनात मध्ये एक आशा ठेवून येतो की खरं माझ्या पथकाचं नाव मोठं झालं पाहिजे. हो, ते तर विशेष म्हणजे कसं आहे, त्यांचे आभार मानावे लागतील, कारण प्रत्येकाला आपलं गावाचं नाव जपायचं. खरं आणि कसं आहे, माझं पण तेच आहे, तुम्ही तुमच्या गावाचं नाव खराब होऊ देऊ नका. बरोबर आहे. त्याच्याने कसं कोण शिवीगाळ करतं, कोण काहीतरी तरुण रक्त आहे वेगळ्या विचाराने अपशब्द पथकात येतो. म्हणजे कसं पथकात जाताना बाईकवरून मुलींची छेडछाड, हे आमच्या इथं असं काहीच चालत नाही, कारण ह्या बाबतीत मी स्ट्रिक आहे. येस. इन्शुरन्स झाला का आपला? हो, झालं इन्शुरन्स. ओके. इन्शुरन्स झालाय. आमच्या लहान मुलाचा हार्नेस आहे, तुम्ही बघताय. येस. हार्नेस शिवाय चढवणार नाही, कारण आम्हाला सेफ्टी फर्स्ट आहे. महत्वाचं आहे. चालेल सर, आपण आता बोलूया सगळ्यांशी. धन्यवाद. आणि पोळी येत प्रशांत, तुला कोण नाही का भेटत? मागे शिडी मागे, थोडी मागे बस. कोण आवाज नाही. कोण आहे तिथं? कशी घेत तुझी कोण? त्याच्या मागे त्याच्या झाला रे गणपती बाप्पा बजरंग बली की जो बोले सोनिया. हर हर गणपती बाप्पा बजरंग बली की बजरंग बली की गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा बजरंग बली की आवाज. गणपती बाप्पा बजरंग बली की गणपती बाप्पा. मला आवाज कडक पाहिजे, सगळ्यांचा आवाज. मला एक गोष्ट सांगा की आत्तापर्यंत आपण गोविंदा करत आलोय, सगळ्या गोष्टी करत आलोय, आपला प्रपंच सांभाळायचा आहे, सगळ्या गोष्टी. पण एक म्हणतात ना, आपली संस्कृती कुठेतरी आजकाल हरवत चालली आहे. पण ह्या सगळ्यामध्ये पण आज म्हणतो ना की आपल्याला आपला सण पहिला टिकून ठेवायचा आहे. आता ह्याच्यानंतर श्रावण महिना म्हटलं तर सगळ्या गोष्टी येतात. काय बोलता त्याबद्दल? प्रथम तर आम्ही सण साजरा करतो, स्पर्धा नाही केल्या, आणि जेवढी काळजी घेता येईल सर्व गोविंदा पुरावांची आमच्या, ते पहिला बघतो. कोणाला इजा ना हो ही बघतो आम्ही. ओके. अजून आपण बघतो की गोविंदाच्या टायमिंगला, म्हणजे जेव्हा इव्हेंट असतात त्या टायमिंगला आपण एक बघतो की सुरक्षितता, म्हणजे माझा प्रत्येक मित्र, माझा प्रत्येक बालगोपाळ जसा सकाळी जो मंदिरातून आपल्या पाया पडतो, तो संध्याकाळी पण तसाच असला पाहिजे. काय बोलू शकता या गोष्टीबद्दल? मी खूप प्रिकॉशन्स घेतो त्या गोष्टीबद्दल. सर्वांना बोलतो कुठं मस्ती वगैरे नका करू, गाडी वगैरे चालवतात सर्व प्रामाणिकपणे घरी जायचं असतं, अशा हेतून आम्ही निघतो सकाळी. सर्वांना पहिला सांगून ठेवलेला असतो, आणि आम्ही भरपूर काळजी घेतो, कोणाला इजा नका हो काय ना. सकाळी घरातनं निघायच्या अगोदर सर्व मंदिरात वगैरे जाऊन येतो. दादा, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मुंबईसारख्या ठिकाणी, उपनगर मुंबई आपण बघतोय खूप प्रबळ दावेदार आहेत, म्हणजे एकामागे एक अशी काही पथकं आहेत. आपलं पण पथक मोठं व्हावं ह्याच्यासाठी एक चाललेला एक सातत्याचा प्रयत्न. नवी मुंबईमध्ये जास्त करून आपल्याला हे चित्र बघायला भेटत नाही की खरं आम्ही नऊची ट्राय करायचा प्रयत्न केला किंवा काय, त्याच्याबद्दल सांगा. किंवा तुमच्या कशा ऐकण्यात आलं आहे का? ते तर ऐकण्यात नाही आलं. यंदाचा वर्ष होता आमचा 8चा, पण पोरं नाहीत, कमी आहेत ना पोरं, म्हणून सातच कोण कामधंद्याला. हां. आणि अजून एक गोष्ट सांगा की आत्तापर्यंत जी जुनी मुलं आहेत त्या मुलांबरोबर नवीन मुलांचे जे संबंध असतात, कसा या पथकामध्ये जुन्या जाणत्यांना अनुभव आहे. प्रत्येकाला आपली जागा घेण्यापासून, सगळ्या गोष्टी घेण्यापासून, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. नवीन मुलाबरोबर तुमचं कसं रिलेशन असतं? म्हणजे त्यांच्या बरोबर पण आमचं रिलेशन जे जुनं आहेत ना तसंच आहे. बरोबर. ते पण त्यांना पण आम्ही त्याच दृष्टीने घेतो, आणि जुन्या पोरांना पण सांगतो की ते आपली नवीन पोरं आहेत, त्यांना सांभाळून घ्या. धन्यवाद दादा. हे जे मंडळी तुम्ही आता मला जे दाखवतात आहे, म्हणजे हे सगळे फाउंडर मेंबर आहेत. हां, फाउंडर मेंबर आहेत. को फाउंडर बोललात तरी चालेल, म्हणजे की सगळं त्यांनी पहिल्यापासून सुरुवात केलेलं आहे ह्यांनी. अच्छा. तुमचं नाव काय दादा? प्रथम तांडेल. ओके.
आणि दादा तुझं? नितेश कोळे. अच्छा दादा आपलं? किरण मेथे. ओके अनिकेत नावाले. ओके. म्हणजे ही दादा हे सगळे फाउंडर मेंबर म्हणजे प्रत्येक मुलांना जमवण्यापासून खांद्यावरती हात टाकून आणण्यापासून तुला चॉकलेट देतो तुला खाऊ देतो Yes, असं yes. बोलून प्रत्येकाच्या कानात भरून मोटिवेट करून इथे तयार केलेलं या लोकांना. ओके. मला सांग ना म्हणजे जेव्हा तू हे तुझ्या डोक्यामध्ये करायचं किंवा आम्हाला गोविंदा करायचा आहे, आपल्याला सण संस्कृती जपायची आहे, एक ना एक आपल्याला मुलगा महत्त्वाचा आहे, कसं आहे म्हणजे ते डोक्यात कसं आलं तुझं एक्झॅक्ट? काय नाही, आम्ही असंच लावायचो पहिला अच्छा. 3 तर हा. नंतर दुसरे पथकातली पोरं उचलली आम्ही. अच्छा. मग तेव्हा 4, 5 असे लावले ओके सर्वांना बोलून. ओके. आणि त्याच्यानंतर एवढा मोठा झाला. ओके. पण त्या टायमिंगला तुला खूप अडीअडचणी आली असतील, म्हणजे म्हणतात ना म्हणजे एकदम तरुण मुलं आहेत तुझ्यासारखेच आहेत सगळे एकदम तरुण, मग तिकडून इकडे आली, मग काय एक विषय असायचा? काय नाही, आम्ही मुलांना घरातून बोलवायला जायचो. अच्छा. सर्व एक करून. मग तशी मुलं जमा झाल्यावर आम्ही इथं थर लावायचो. ओके. तुझा अनुभव काय बोलतोय या सगळ्यांमध्ये? जसं मला आता सरांनी जसं सांगितलं की नवी मुंबईमध्ये सगळ्यात प्रथम 7 थर लावण्याचा प्रयत्न म्हणजे आम्ही सासवडकरांनी केलेला. म्हणजे ते एक चॅलेंज असेल का काय होतं का काय, म्हणजे काय म्हणू शकतो? चॅलेंज तर नाही म्हणू शकत, कारण आमची जिद्दच होती पोरांची का प्रॅक्टिसला 7 थर लावायची, ते आम्ही लावून टाकले. ओके. पण त्या टायमिंगला म्हणतात ना की कुठलं वर्ष होतं ते? तो 6वा वर्ष होता. अच्छा. म्हणजे जेव्हा 7 लावलेले तेव्हा कुठलं वर्ष? 2023. 2000 म्हणजे मागच्या वर्षी? हां, मागच्या वर्षी. ओके. पण आपण आता पण बघतोय की भरपूर मुलं कामधंद्याला आहेत, कामधंद्यावरून लेट येतात किंवा ऑफिस जॉब सगळ्या गोष्टी करून येतात. कसं वाटतं म्हणजे प्रॅक्टिस करताना, म्हणजे म्हणतात ना की ह्याची जागा इथे फिक्स आहे, असं काय आहे का इकडे? जो रेग्युलर असेल त्याची जागा तर फिक्सच असते. बरोबर. आणि ज्याला टाईम नसेल त्याची जागा पण सर कुठं ना कुठेतरी अरेंज करतात. ओके. मला आता शेवटचा एक प्रश्न सांग. हे सगळं चाललंय पण ह्या सगळ्यांमध्ये म्हणतात ना की कुठल्या पण मुलाचं मन दुखवता कामा नये. हा सगळा स्पोर्ट पिरियडचा खेळ आहे, खेळ भावनेने आपण खेळायला पाहिजे, पण हसी मजाक सगळ्या गोष्टी चालते, पण सिरियसनेस जेव्हा असतो म्हणजे आपल्या थर असताना सगळ्यात महत्त्वाची खूप डेडिकेशनने काम करावं लागतं इथे. म्हणजे आपण जरी फिजिकल इकडे असलो पण आपलं मेंटली पण आपण इथे असलो पाहिजे. त्याच्याबद्दल काय बोलतो? सर एकच बोलतो मी, पोरं सगळे जिद्दीचे आहेत आणि आमच्यासोबत आमचे सर आहेत महेश मापकोलकर सर, ते असले का पोरं थोडा जोशमध्ये असतात आणि त्यांच्या थ्रू जरा आम्हाला थोडी होप्स भेटते. थँक्यू. नवाडे शिडीला मदत करा चला फटाफट. ओके, जिथं कमी तिथं आम्ही. हां चल पुढे बेस पुढे हा 2ची फक्त 3 वाला जाईल ना, सोन्या जाईल फक्त. हमारे हा इथं सीडी द्या तुमच्यावरती फक्त. आता किती इथं आहे इकडे पुढे पाठी ना तेच बोलतो मी, याला धंद्याला आतमध्ये इकडे तू बाहेर आज खांदा आकाश चल म्हणजे याला जे ओमकार समजून ओमकार आलं नाही थोडा तिकडे शिडी झाली तयार झाली काय? आवाज नकोय, आवाज. आतमध्ये तरी आतमध्ये जाऊ दे आतमध्ये, एकदम जाऊ दे आतमध्ये. मागे इकडून ये. राहू दे बरोबर. अमरच्या कडा कर, अमरला पकडून ठेवा. हिम्मत, डावा पाय 8 टाक, थोडा डावा पाय. हा बस बरोबर आहे. ठीक आहे, चला चल पटकन. शाबास. चल सोन्या, शाबास. काउंटिंग घेतो जरा. मार रे, पाय मार सोन्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20
21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 बजरंग की गणपती बाप्पा मोरया व्हेरी गुड. बरोबर आहे. त्यासाठी काय करा माहिती काय, ए स्वागत, तुमच्या दोघांपैकी कोणीतरी ना हा पोर्शन एक तर ह्याच्या मागं टाक, ओके, नाही तर ह्याचा पोर्शन त्याच्या मागे जातो. तुला सांगतो असं हात टाक, असं इथून, आणि तू पण आहे ना मग स्वागत, हा इथं याला जाऊन नाही द्यायचा पाठी, ओके. हा ही फोल्डिंग ठेवायची, एवढा जवळ झालाच पाहिजे. तुम्ही लोक तुम्ही पसरलेत, 4 वेळा पसरतो. हा ताराला चिटकून आहेत शिडी, ते बिलकुल खाली वाकणार नाहीत, पटात वगैरे घेणार नाहीत, जे काय ते पाठूनच. त्याला कोण कोण आहे ते तो, ए कुणाल ओके, शिडी रेडी आहे, शिडी रेडी आहे. शिडी रेडी कर. आवाज 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 नको ना, आवाज प्लीज प्लीज बिकॉज कशाला वाट बघतोय. चल बरोबर आहे, बरोबर आहे. ए वैभव पाय हात मार, पाय मानत मार. बरोबर आहे वैभव, बरोबर आहे, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. गणपती बाप्पा शबाश. उतरतोय खाली, थोडासा कंट्रोल अजय, थोडा कंट्रोल, व्यवस्थित ओके अजय. शबाश आकाश, शबाश शबाश आकाश, शबाश, व्हेरी गुड आकाश. फुल कंट्रोल आकाश, फुल कंट्रोल. शबाश शबाश आकाश, शबाश, फुल कंट्रोल आकाश. ए आवाज नाही, आवाज नाही, आवाज नाही, आवाज नाही. आप कितने साल से हो इधर? मेरे को इधर 2-3 साल हो गए. ओके, और आप गोविंदा में जब खड़े रहते हो, आपकी कौन सी जगह है, यानी सीढ़ी में हो या थर में हो? ये सीढ़ी में. ओके, अभी देखा जाएगा तो ये खेल जो है ये अपनी संस्कृति है, चाहे महाराष्ट्र से हो या किधर से भी हो, खेल तो खेल होता है. आप इस चीज़ों को कैसे देख रहे हो? मतलब मैं जैसे बचपन में था, बचपन में मैं क्रिकेट खेलता था. क्रिकेट खेलने के बाद मेरे को गाँव वाले सब लोगों ने बुलाया, बोलते तो हांडी के प्रैक्टिस को आओ. अच्छा, हांडी के प्रैक्टिस को आओ. मैं बोला ठीक है मैं आऊँगा. मुझे फिर कॉन्फिडेंस दिया लोग ने, मैं आया प्रैक्टिस में. मुझे एक बात बताओ कि जब आपको इधर से बुलाया गया था तो एक मन में रहता था ना कि क्यों मैं जाऊँ, हाथ पैर टूटेंगे या कुछ हुआ? हाँ, मेरे को बहुत जन ने पहले बोला था, बोलते हांडी में जाके क्या मिलेगा, हाथ पैर टूटेगा, कुछ होएगा तो कौन देखेगा. यस यस. तो मैं तभी मैं किसका सोचा नहीं था. मैं घर से आता था, मम्मी भी चिल्लाती थी. बराबर. तभी मैं आया दोस्त लोग के लिए. पर एक देखा जाएगा तो जो पंजाब में जो अपनी जो संस्कृति है आपकी, पूरा साहस, पूरा
ब्रेव बोलते हैं ना एकदम, वैसा महाराष्ट्र में भी ये जो खेल है इधर आने का मकसद एक ही है कि पूरा अपना होशो हवास निकाल के पूरा एकदम एनर्जी में इधर रहने का है। उसके बारे में क्या बोलते हो? मेरे को बहुत पहले से पसंद था, मेरे को हांडी में जाना है, मेरे को चढ़ना है किधर तो आप देख रहे थे टीवी पे? मैं पहला बहुत बचपन में था तो मैं पहला दूसरे लोग के साथ घूमने का, मैं जाने का ये लोग कैसे चढ़ते कैसा क्या करते। उसके बाद मेरे को लड़के लोग ने बोला तू देख मत, तू प्रैक्टिस को आज चढ़ेगा तो देखो अभी अच्छा लगेगा। मुझे एक बात बताओ, आप बचपन से इधर रह रहे हो या बचपन से इधर हो? आपका बॉर्न एंड बॉटम इधर हो? मेरा जन्म ही इधर हुआ है। ओके, मैं बचपन से इधर हूँ, बचपन से मैं क्रिकेट खेलता था। क्रिकेट से भी अभी हांडी में भी आया, अभी भी क्रिकेट चल रहा है। जो अपने दोस्त लोग हैं, अपने परिवार जन हैं, आपके सब दोस्त हैं, इनके बारे में क्या बोलेंगे? क्योंकि इन्होंने आपको इधर लाया, बट बोलते हो ना कि एक मेरा भी कुछ तो है, ये सब चीज़ों में एक देन है ना। हाँ, मेरे को भी दोस्त लोग हैं, बहुत पहचान के दोस्त लोग हैं मेरे। मैं मच्छी मार्केट में रहता हूँ, उधर बहुत पहचान के दोस्त लोग हैं। उन्होंने मुझे बोला हांडी को जाने का अपने को, तो मैं जाने का हांडी को। पर ये आप सब अभी दहीहंडी कर रहे हो, हाँ, खुद महसूस भी कर रहे हो, थर में जाते हैं, सीढ़ी में आप खड़े रहते हो, हाँ। कैसा लगता है आपको? मेरे को बहुत अच्छा लगता है, तो गाँव के लिए कर रहे हैं। अच्छा, सब लोग बोलते गाँव के लिए आओ, तो मैं ठीक है आऊँगा। तो आया, मैं थर में खड़ा रहा, तो उन्होंने वो गाँव वाले बोला ठीक है आते जाओ रोज। सर ने मुझे हौसला दिया। धन्यवाद, थँक यू। कुछ करायचं पाय बरोबर टाक। नीचे बैठ। शाबाश, व्हेरी गुड। हाँ, एक हात तुमचे दोन्ही पाय प्रॉपर रित्या पाय पकड त्याचे। ज्या मुलांना शिडींच्या ज्या टेक्निक आपण आता खांबावरती आपण ते दाखवतो, पण काय मुलांचा जो फॉर्म असतो ना, तो त्या फॉर्मकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. म्हणजे तो कुठल्या पायाची कुठे कशी मुवमेंट करणार आहे बाबा, त्या पायाला कुठे म्हणजे म्हणतात ना हालचाला कुठे किती काय वेट येत आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं निरीक्षण करावं लागतं. काय बघताय ह्याच्यासाठी? ह्या निरीक्षणासाठी कसं आम्ही पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला हे सगळं वजनावरती होतं. वजन क्रियावरती आपण वजन केल्याशिवाय ह्या गोष्टी घेत नाहीत. म्हणजे वेट मॅनेजमेंट करूनच त्याच्यानंतर जे उचलणारी जी मुलं आहेत वरती ती प्रॉपर प्रत्येकाच्या वेटनुसार आहेत. म्हणजे एकाला आणि काय प्रत्येकाचा एक सहमत आहे, म्हणजे तुला जमेल का ह्या गोष्टी विचारूनच करतोय सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे एकदम सोपं जातं. आता तुम्ही स्वतः बघितलं असेल. आता मला एक सांगा की ही प्रॅक्टिस आहे, ह्या प्रॅक्टिसचा मुलांना कितपत उपयोग होतो? म्हणजे प्रॅक्टिस महत्वाची आहे, पण हा जो फॉर्मेशन करतात बांबूचा आधार घेऊन, कसं आहे आपण वर्षातून केवळ फक्त 1 ते 1.5 महिना 2 महिन्या अगोदरच अभावी आपण प्रॅक्टिस करतो. त्यामुळे काय 10 महिन्यात मुलं ही विसरतात बरीचशी. आणि त्याच्यात कसं आहे रोज नवीन चेहरे येतात. जर कॉमन रेग्युलर येणारी जर मुलं असतील ना, मग त्यांना शिकवावं लागत नाही. कसं आहे आता पावसाळा आहे, कोणाच्या कामाअभावी कोणाला जमत नाही, घरची परिस्थिती कोणाला जमत नाही, असं आहे. कोण जर कमी झाला मग तिथे नवीन ॲडजस्टमेंट करण्यासाठी स्वतः उभा राहून करून घ्यावं लागतो. आणि किंवा जे शेडीतले आहेत ते एकमेकाला सहमताने करून घेतात. ते अपोजिट शेडी. शाबास, व्हेरी गुड. चल खाली बस, त्याला उतरव खाली. प्रशांत सारखं नाही सांगणार तुला, एकच गोष्टीच्या चुका कशा होतात तुझ्याकडून. बरोबर आहे.
उभे राहा, चल उभा रे. एकच हात पाहिजे प्रत्येकाचा. व्हेरी गुड. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. जो बोले सोनिया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. 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 बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. जो बोले सोनिया. गणपती बाप्पा मोरया. आवाज. गणपती बाप्पा मोरया. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. जो बोले सोनिया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. आवाज नाही पाहिजे. आवाज नाही पाहिजे. हात वर सगळ्यांचे. चिटक झाला बघ. गेल्यावरती गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. चढल्यावरती थोडा कंट्रोल राहू. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. बजरंग बली की बजरंग बली की बजरंग बली की बजरंग बली की. एकविरा माते की एकविरा माते की एकविरा माते की. जागेवाले महाराज की जागेवाले महाराज की. ते मंगेश होतं. हे या शाळेतच कर्मचारी आहे. आम्हाला पूर्ण म्हणजे मदत जसे की आरोग्याच्या खात्रीला जे काय लागणारे वस्तू वगैरे म्हणजे जसं पाणी औषधं इमर्जन्सी काय वगैरे असं कोणाला काय आजार वगैरे झाला तर त्यासाठी इमर्जन्सीने गाडी काढून सुद्धा आम्हाला मदत करायला कधी मागे पुढे बघितलं. तुमची मेडिकल मेडिकलसाठी ते प्लस मैदानाची साफसफाई वगैरे हे स्वतःच करून घेतात. असे फक्त थोडे लाजाळू आहेत. थोडे लाजतात. पण एक म्हणतात ना मी म्हणजे बघतो की प्रशिक्षकाची जबाबदारी तर आहे पण त्याचबरोबर म्हणतात ना पण म्हणजे कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. जसे आता दादांनी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. दादा या मुलांची प्रॅक्टिस बघताय आपल्याला संस्कृती जपायची आहे. तुम्ही इकडचा एक स्टाफ पण आहेत आणि काय बोलताय की म्हणतात ना की आजकाल नवी मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी बगीचे आहेत गार्डन आहेत पण एक म्हणतात ना की प्रत्येकाला त्याच्यामध्ये पण शांतता पाहिजे. पण आपला हा असा खेळ आहे साहसी आहे तिकडे सगळा शोरशराबा सगळ्या गोष्टी होतात. काय परिस्थिती आहे काय बोलताय या सगळ्याबद्दल? चांगला प्रॅक्टिस वगैरे चांगली करतात सगळे. अच्छा. विशेष म्हणजे आम्हाला म्हणजे शाळेतले ज्या मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडून आम्हाला जी जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी खूप मोलाचा वाटा उचललेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं पूर्ण मंडळ आभारी आहे त्यांचं. आणि एक म्हणतात ना थँक्यू धन्यवाद. पण सेफली एकदम बस एक. नमस्कार दादा प्रॅक्टिस होत होती तेव्हा तुम्ही एक आमंत्रण देण्यासाठी आलेलात. आपला वैयक्तिक परिचय सांगा पहिला. तर मी नमस्कार माझं नाव गीतेन पाटील आणि मी एक पक्षाचा पदाधिकारी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक मी आगरी कोळी एक बांधव आहे. आणि माझा विचार आहे की आज सर्व नवी मुंबईच्या आपल्या युवकांना आपण एकत्र करून त्यांच्यासाठी काय केलं जाईल ते माझे विचार घेऊन मी पुढे चालवले. तर दुसरा वर्ष आहे माझा हा चोर दहीहंडी उत्सव हा मी आयोजित करतो दरवर्षी आणि युनायटेड कुक्षेत्र ग्रुप हा माझा नेहमीच साथ देतो. तर माझी संकल्पना अशी आहे की आपण म्हणजे मला असं कुठेतरी वाटतो की मुंबईच्या एवढ्या ॲक्टिव्ह आपली नवी मुंबई नव्हती हंडीत. तर आपण असेच चांगले समाजकार्य आपण असे करत राहूया अजून आणि आपण या सर्व मुलांना एकत्र करून ही संस्कृती जपूया आपण. आणि सर्वप्रथम तर आज आगरी कोळी मुलांचाही सुद्धा चांगला प्रभाव आहे आणि गावोगावी या सगळ्या गोष्टी आहेतच. बरोबर. आणि ही संस्कृती आपण जपत राहूया. तुमच्या हातात ते पत्रक आहेत ते जरा सांगाल का? तर आपण बघू शकता तुम्ही माखन चोर हंडी उत्सव आणि आपण याच्यात लिहिलंय फक्त की
आपण 22 तारखेपर्यंत आपण पथकांची नोंदणी करतोय आपण. बरोबर. कारण आम्हाला एक आयडिया येते येस 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 की एवढी एवढी लोक आहेत, आपण कसं चालावं, कसं मॅनेजमेंट करावा त्या बेचैनी. येस. मला एक गोष्ट तुमच्याकडून समजून घ्यायची आहे. आयोजक म्हटलं तर प्रत्येका गोविंदांच्या बालगोपाळांना एक आशा असते की आमच्या आयोजकांनी मान सन्मान करावा. हे प्रत्येक आयोजकाचं ते काम असतं. पण त्याचबरोबर आपण काय काय गोष्टी अशा बघतो की जेव्हा जास्त लोंढा येतो गोविंदांचा तेव्हा मॅनेजमेंट करणं खूप अवघड होतं. जसं आता तुम्ही नोंदीचा जो विषय केलेला आहे तो खूप छान आहे. कारण का आपण आणि प्रत्येक आयोजक असू दे किंवा कुणीही व्यक्ती असू दे, जेवढा जास्त क्राऊड असेल तेवढं त्या आयोजकांना एक असेल. पण आता तुमचं दुसरं वर्ष, काय बोलू शकता की मला माझं एक राजकीय दृष्ट्या कुठल्या गोष्टी तयार नाही करायच्या, मला माझी संस्कृती जपायची, त्याच्यासाठी चाललेला हा एक प्रयत्न. काय बोलता त्यासाठी? तर एक तुम्हाला एक म्हणजे गोष्ट सांगतो, बोलायला मला तेवढा असं हे नाही वाटत, पण एक मी मनात ठेवलेला का मी एक आयोजक म्हणून स्वतः सर्व गोविंदांना पथकांना जाऊन मी त्यांना आमंत्रण करीत. आणि हा मी वर्षानुवर्ष मी स्वतःच जाणार आहे. आणि मला असं वाटतं की आपण म्हणजे स्वतः गेल्याने एक फरक पडतो की बापरे एक आयोजक. आणि तुम्ही मला बोलत होते मॅनेजमेंटचा विषय, तर मॅनेजमेंटसाठी माझा एक युनायटेड वृक्षित म्हणून एक ग्रुप आहे, तो माझ्या मागे खंबीरपणे उभा आहे. तर आम्ही गेल्या वर्षी सुद्धा चांगला मॅनेज केलेला आणि या वर्षी आणि वर्षानुवर्ष आम्ही मॅनेज करत राहू. मॅनेजमेंटचा काही विषय नाही. बघा कसं असतं माहिती आहे का, मला भरपूर जण मिळाले, अरे दहीहंडी का नाही ठेवली, सराव का ठेवली. तर मला असं वाटतं दहीहंडी करण्याऐवजी पहिला सर्वप्रथम म्हणजे आपण सराव करण्याची चांगली गोष्ट आहे. कारण सरावात एक बोलतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर कसा आणि लोक अपेक्षित असतात, गोविंद पथकांना एक अपेक्षा असते की आपण आपल्याला काय मिळेल किंवा काय. तर माझं यावेळीचं असं आहे का मी सर्व गोविंद पथकांना एक छोटासा पैशांचं मी बक्षीस देणार, एक त्यांना शॉल देणार, एक नारळ देणार आणि एक माखण, एक दही हंडीचा असेल त्यांना छोटा माखण मी त्यांना एक मान म्हणून देणार आहे. आणि सर्वप्रथम आपण एक डोक्यात लक्षात घ्या की हा सराव आहे आणि हा प्रॅक्टिससाठी आपण एक चांगला आयोजन केलेलं आहे आणि वर्षानुवर्ष करत राहू. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे आपण मला हे केलं. आणि माझं युट्यूबचं चॅनल आहे गीतन पाटील म्हणून, तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद. टाकायला सोन्या पाहिला आणि तिकडे टाकायला टेन्शन नको घेऊ. नाही होणार बघ. वाघ्या वाघ्याच्या दोन्ही पाय पकड रे. झाला पाहिजे रिझल्ट. झाला पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. बजरंगबली की जय. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. सगळे महाराज की जय. एकनाथ माता की जय. गणपती बाप्पा मोरया. 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 लक्ष आहे का तुझा? अरे कशाला श्री. ओके. कितवीला आहेस तू? दुसरीला. आणि आता तुला ते हार्नेस लावलंय आणि आता तू वरती जातो, तुला कसं वाटतं वरती जेव्हा जातो तेव्हा? भीती वाटते? छान वाटतं ना? भीती वाटते काय? नाही ना. आणि हे सगळे दादा लोक ते म्हणतात ना अरे तू मस्त करतोयस, मग त्यांच्याबद्दल काय बोलतो तू? ते दादा मस्त तुला चढवतात वरती, त्यांच्या खांद्यावरून तू वरती जातोस, कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं ना. दादा मी काय बोलतो, जिथे आयोजक काय काय त्यांची आर्ट असते किंवा काय असतं तेव्हा आपण आता ह्याचं वय किती असेल? त्याचे वय 8 आहे. 8 आहे. म्हणजे जिथे 8 नसेल तिकडे तुम्ही ह्याला चढवता का कसं काय? जिथं जर हार्नेस असेल आणि जर आम्हाला परवानगी दिली तर यानं चढवायचं असेल तर तिथं चढवू. हार्नेस असेल तर बरोबर. हार्नेस ऐवजी नाही चढवणार. आणि प्लस जो सेकंड टॉपर आहे ह्याला घेतो ना तोच आमचा टॉपर. बरोबर. असं. ओके. अजून एक गोष्ट समजून घ्यायची की आपल्याकडे आता 14 वर्षाची आपल्याला जो नियम बांधून दिला आहे, मग त्याच्यासाठी जी 14 वर्षाची जी मुलं आहेत ती किती आहेत आपल्याकडे आता सध्या? 14 म्हणजे 15-16च्या वरतीच आहे. हाच एकटा आहे, म्हणाला आम्ही कुठे चढवणार नाही, फक्त हार्नेस असेल तर चढवणार. येस. पोरं आमचे 15 वर्षाच्या वरतीच पोरं. येस. ओके. धन्यवाद.
आवाज जरासा पण नाही पाहिजे. तू सेकंडला आहेस? हां मी सेकंड. ओके. आणि हे आपले दादा तिघांना उचलतात. मी वरून सेकंड. वरून सेकंड आहे. ओके. वरून फोर्थ आहे. अच्छा. हां. काय अनुभव काय आणि किती वर्षापासून तू राहायला, मी असं ऐकलं ते माझगाव बोलतो तू का माझगावरून येतोस का? नाही, तिकडे राहायचो पहिला. अच्छा, राहायचं. तिथूनच टॉपर होतो आधी. अच्छा. त्यानंतर मग थोडा शिकून मग समजलं की आपल्याला मिडल बॅलन्स पण आता चांगला जमतो. ओके. दादा तू कुठे राहायचा? तू इथेच राहायचा? ओके. आणि दादा तू शिडीला आहे ना? काय वरून सेकंड. वरून सेकंडला आहे ना? ओके. मला एक गोष्ट सांग की आपण जेव्हा ह्या सगळ्या तिघांचं सगळ्यात महत्त्वाचा पिलर म्हणजे तुम्ही तिघं आहेत. थोडी जरी चूक झाली किंवा म्हणतात ना, किंवा आपला इनबॅलेन्स, सगळ्यात महत्त्वाचा आपल्यावरती जो बॅलन्स आहे ना स्वतःवरचा, तो खूप महत्त्वाचा आहे. मेन म्हणजे कसं माहिती आहे का, आमची पोरं आहेत ना खूप कंट्रोल करतो. भले लोड आता ती मेन कंट्रोल. यस, बरोबर. आणि आम्ही कंट्रोल करायला शिकलो बरोबर. खूप कंट्रोल करतो. एवढं म्हणजे खूप कंट्रोल करतो आम्ही. बरोबर. जेव्हा तू तिघांना उचलतो तेव्हा एक म्हणतात ना की खरा दहीहंडी म्हणजे माझ्यापासून जरी सुरुवात झाली असेल तर मला पहिलं ना खालच्या बेसचा पण लय महत्त्वाचा विचार करावा लागतो. गेले 4 वर्ष झाले ट्रिपल एकाच उचलतोय. यंदाही ट्रिपल एकाला चान्स दिला सरांनी. तो तेवढा काय वाटत नाही, त्यामुळे थोडा जोश येतो. बरोबर. आणि चढायला वरती थोडी एन्जॉयमेंट असते. जेणेकरून दोघं चांगले आहेत, उभे पण राहतात मस्त. ओके. त्यांची साथ आहे म्हणून मी ट्रिपल एका उचलतो. येस. भाई भाऊ तर चांगले बोलले तुझ्याबद्दल. काय विषय काय? विषय काय नाही, कॉम्बिनेशन आहे एक बोलतात ना, हां. नातं चांगला दोन. येस. तशा प्रकारे एकमेकाचा भाऊ काय बोलतोस? अरे वा. मोठा भाऊ आहे. नाही म्हणतात ना ह्यामध्ये ना मित्रांनो विश्वास खूप महत्त्वाचा आहे एकमेकांवरती. एकमेकांची जी एकाग्रता, डेडिकेशन, एकमेकांची जिद्दत महत्त्वाची आहे. थँक्यू भाऊ. नमस्कार. मला एक गोष्ट सांग की म्हणजे आपला कामधंदा, आपलं दररोजचं प्रपंच, घरदार, आणि जेव्हा मी इथे येतो तेव्हा फक्त डोक्यामध्ये एकच असतं की आज माझ्याकडून काय बेस्ट होईल, किंवा जे सर आपल्याला जे काय सांगतील ते फिजिकली पण आहे आणि मेंटली पण राहावं लागतं आपल्याला इथे. त्याच्याबद्दल काय बोलतो? सर्वात पहिलं सर्व मॅनेज करून काम वगैरे, कारण की आपल्याकडं एकाच वयोगटाचे पोरं नाहीत. सर्व काम करणारे पण आहेत, कॉलेज स्टुडंट पण आहेत. ते सर्वांचं रुटीन घेऊन सर आपल्याला टाईम टेबल देतात, त्या हिशोबाने आपण सर्व एकदा प्रॅक्टिसला येतो. आणि सर्वात पहिलं आपल्याकडून जे जिद्दीने जे 100% होईल ह्याच्याकडे आपण लक्ष देतो आणि सेफली सर्व. नवी मुंबईमध्ये असा एक विषय की खूप आत्ता म्हणजे जसं लॉकडाऊन संपलं तसे नवीन परत पथकं उभी व्हायला लागली आहेत, राहिलेली पण आहेत आणि आता राहतात पण काय हे पण झाली. पण सातत्य एक म्हणतात ना, प्रयत्न टिकून ठेवणं हे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. आज प्रत्येका मुलाला सांभाळायचं म्हणजे त्याचे म्हणजे म्हणतात ना एवढं हलकं का नसतं ना की तो मॅच्युअरनेसपणा असं सांगावं लागतं त्यांना. जशी बघायला गेली आत्ताची जी पिढी आहे की पहिले PUBG, मोबाईल हे घर सोडायला तयार होत नाहीत. मग हे पोरांना जमा करून हे जे किरण आहे किंवा राजांना आहे, सिनियर सिटीजन आहेत, हे सर्वांना एकत्र करून घेतात आणि प्रॅक्टिसला टाइम टेबल शेड्यूल ठरवल्यानुसार आपण प्रॅक्टिस करतो. भरपूर मुलं वेगवेगळ्या धर्माची आहेत, जातीपंथाची आहेत. आपण एक म्हणतो ना की खेळायला कुठला जात धर्म पंथ नाही. म्हणजे आपण आता तुम्ही मला तर सांगितलं की याचाच आता तुमच्याकडे आमच्याकडे प्रत्यक्ष उदाहरण आहे. तुम्ही यांचं नाव आणि गाव विचारू शकता, तुमच्या समोर आहे. आपका नाम बताइए. माझं नाव सरमत सिंग, पंजाब, अमृतसर. आपका नाम बताओ. राजू चौहान, यूपी बनारस. अच्छा. सुमन मेहता, वेस्ट बंगाल, कलकत्ता से. क्या बात है. प्रभाकर राजेंद्र, तमिळनाडू. ओके. आदित्य अहमद सिंग, नेपाल. मित्रांनो, आम्ही सारसोळकर हा शब्द म्हणजे फक्त या सारसोळेपुरती मर्यादित नाही मित्रांनो. विविधतेमध्ये एकता असणारं हे पथक मी मुद्दामून इथे आलो कारण का मी बघितलं आहे. मी इंस्टाग्रामवर पण ह्याला मी जेव्हा फॉलो केलं तेव्हा मला काहीतरी गोष्ट जाणवल्या की खरं
म्हणजे नवी मुंबईमध्ये पण असं काहीतरी चालतं, विशेषतः जसं आपण नेरूळमध्ये किंवा अजून सर माझ्यामध्ये आता भरपूर मंडळ नवी मुंबईमध्ये होत चालली आहे. हो, भरपूर म्हणजे आता खूपच कसं आहे, आता प्रत्येकाला ओढ लागलेली आहे. आता कसं आहे, विषय हाच आहे की आता आमच्या इकडची पथकातली जी मुलं आहेत, प्रत्येकाला आता जागा हवी, वरती चढण्यासाठी जागा हवी. आता इथे अवेलेबल नसल्यामुळे दुसऱ्या पथकात, तसं न करता मुलांना जर जागा मिळत नसेल तर त्यांनी फक्त धरायला तरी आले तरी खूप आहे. तसं मुलांच्या वागण्यात आलंच पाहिजे. काय प्रत्येकाला जागा मिळेल नाही मिळेल हा नंतरचा भाग आहे. तुम्ही जसं प्रॅक्टिसला किती एफर्ट देता, किती वेळ येता, किती टाइम देताय तुमच्यावरती, त्यावेळेसच तुम्हाला ती जागा मिळते. आज ह्या लोकांनी सगळ्यांनी आपापली जागा बनवलेली आहे, त्यामुळे मी खास करून यांचा फक्त उल्लेख केला यासाठीच केला. नाही पण सर एक म्हणतात ना की ह्या खेळाने ना आपल्याला म्हणजे श्रीकृष्ण भगवंताचा तो खेळ आहे, इथे जाती धर्माचा काहीच विषय नाही. पण एक आहे मुलं आवडीने येतात, आपलं आहे म्हणून करतात, ते कुटुंब आहे म्हणून करतात. सारसुळे गावाचं मी खूप आभारी आहे त्या बाबतीत की त्यांनी यांच्यात कधीच दुजाभाव निर्माण केला नाही. बात बताओ, जब आप आपके गांव में फोन करते हैं या और जब ये बातें होती है, मैं भी गोविंदा की प्रैक्टिस करता हूँ, तो कैसा घर में जब आपके गांव में आप फोन करते हैं तो कैसा क्या बातें होती है गोविंदा को लेके? गांव में सब लोग बोलते हैं अच्छा करो, परफॉर्मेंस अच्छा करो, अच्छा चोट वोट नहीं लगी का कुछ ये नहीं हो. और बोला उधर कैसा माहौल होता है जब बोलते हैं ना कि यार लोग हमारा से बातचीत करते हैं बस. उनको कैसा लगता है फिर बोलते हैं ना तुम कर रहा है तो हमें भी देखने को अच्छा लगता है. वो लोग भी कभी कभार वीडियो कॉल करता है तो दिखाता हूँ ऐसा चल रहा है प्रैक्टिस. आप बताइए ना. अभी हमारा तमिलनाडु में है बड़ा, वो रहते हैं गांव में. अच्छा. तो आग बंद करके वो डांडी लेके क्या मारने का, हाँ वो बचपन से जो मालूम पड़ा है वो देखते हैं बड़ा, वो आनंद खुश रहते हैं. सच्ची में हर त्योहार में रहते हैं बड़ा गाँव में. तो आपके गांव में कैसा होता है? ऐसा ही होता है हम लोग गाँव में, होली में होता है. होली में होता है ना. ओके पापा जी बताइए ना. आमच्या गावात तर असं होत नाही. तिथे सारसुळे गावामध्येच होतो. त्या गावाला मी सांगतो, गावामध्ये फोन करतो बाबा, ते बोलतो कुठं आहे, मी एवढं आता प्रॅक्टिसला आलो. ओके त्याबद्दल आपला चांगला राहा, चोर बीट नको, रागायला नको, काय हातपाय नको तुटायला. दादा हा नेपाळवरून बातें होती है जब फोन तो गाँव में, तो बोलते हैं ना कि बाबा तू जा रहा है और हाथ पैर तुम्हारे सलामत रहो, क्या बोलते हैं? वाले बोलते हैं कॉल आते बोलते हैं आज जरा प्रैक्टिस कर अच्छी तरह रहे, बट उधर गिर मत जा, चोट लग गई. और उनको जब दिखाते हो कि देखो हमने आज 5 थर लगाए, 6 थर लगाए, ऐसे क्या होती है बातचीत? नहीं उतना मैं कॉल नहीं करता है क्योंकि प्रैक्टिस में बिजी रहता. पर ऐसा फोटो वीटो दिखाते हो कि तब हाँ अच्छा लगता है. उद्याचा वेळ 9 वाजता. उद्या थोडी लवकर प्रॅक्टिस बंद करायची आहे. मुलांकडे बारकाईने लक्ष होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं की नवी मुंबईमध्ये मी जेव्हा मंडळाचं आपल्या पथकाचं नाव ऐकलं तेव्हा मला असं कळालं की जास्त करून आपल्या इकडे जो समाज आहे तो आगरी कोळी आणि सर्व धर्मीयाचा आपला एक सगळे मित्रमंडळी एका जुन्या गोविंदाने राहतात. आता ह्या दहीहंडीमध्ये प्रॅक्टिस घेऊन इकडच्या मुलांचं वातावरण कसं असतं, म्हणजे आम्हाला मुंबईसारखं करायचं आहे काहीतरी किंवा काय, त्याच्याबद्दल सांगा थोडंसं. म्हणजे कसं प्रत्येकाला इच्छा ही आहेच, म्हणजे स्पर्धेची, बरोबर, स्पर्धेची ओढ आहेच. आता जे कसं आहे, दुसरीकडे बघितल्यावरती आपल्याकडे होणं गरजेचं आहे हे आपण ठरवायचं असतं. जसं आता मुलं प्रतिसाद देत आहेत तसंच जर देत राहिलं तर नक्कीच आम्ही मुंबईकरांना पण टफ देऊ, याबद्दल काय शंका नाही. सर आता मला दहीहंडीच्या तांत्रिक प्रश्नाकडे विचारायचं. जेव्हा मुलांचे थर चढत असतात एक मनामध्ये प्रशिक्षक सारखे डोक्यामध्ये ते कॅल्क्युलेशन चालू असतात की बाबा तुला कुठे चढवायचं, काय करायचं, तुझं हे कसं करायचं, ते कसं करायचं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो की कुठल्या मुलाची पडझड होता का. कसं आहे याच्यात म्हणजे कसं शिस्त महत्त्वाची आहे. आणि मुलं ज्यावेळेस उभी राहतात तिथे
म्हणजे कसं, एकदा मी एक बोललो शब्द की तुला आज इथे उभं राहायचं आहे तर त्याला तिथेच उभं राहायचं आहे, ती वेळ असते. पण त्याच्यात जर कोणाला दुखापत झाली तर माझी तयारी तेवढीच असली पाहिजे की मला त्याच्या जागी दुसरा मुलगा उभा करणं, आणि त्या मुलाच्या मनात पण राग असला नाही पाहिजे की मला मगाशी चढवणार आहे, आता त्याला लागलंय म्हणून मला चढवलं. त्यांची विनवणी करणं आणि त्यांची समजूत काढणं हा माझं काम आहे. बरोबर. ॲक्च्युली बघायला गेलं तर सर तुमचे कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यात चाललेले असतात, परंतु त्याच्यामध्ये असं असतं की सरांनी जो निर्णय घेतला आहे तो काहीतरी विचार करून घेतला आहे. हो, त्या बाबतीत तर मी ह्या मुलांना मानतो, कारण नेहमीच ते मला बोलत आलेत की सर बोलतील ती पूर्व दिशा. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की तुम्ही बोलताय की खूप सुंदर आहे, पण हे माझ्या शब्दाच्या पुढे मुलं जाणार नाहीत आणि माझा शब्द ऐकल्याशिवाय हे लोक उभे पण राहणार नाहीत. विषय तो आहे. सर आता मला काही गोष्टी आता अशा जाणून घ्यायच्या की इन्शुरन्समध्ये आपण बघतोय की इन्शुरन्स त्या टायमिंगचा वेगळा होता, आता वेगळा आहे. 6 वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशीची मर्यादा आहे, पण मुलांना लागेल किंवा लागत नाही, मुक्का मार लागतो. काय बोलता एकंदरीत ह्या इन्शुरन्सच्या बाबतीत? इन्शुरन्सबद्दल बोलायचं झालं तर पूर्वी जसं एक आठवडा दिला जायचा एक्स्ट्रा, दहीहंडीनंतर 1 आठवडा दिला जायचा, तसंच जर झालं तर बरं होईल. कारण काय, हा जो वेळ दिला आहे, कारण मुक्कामार हा कोणाचा कुठे लागेल काय भरोसा नाही. आणि काय त्यावेळेस तो खूप थकलेला असतो. गोविंदा पथकातली जी मुलं, जो गोविंदा मेन म्हणजे गोविंदा जो पथकात चढणारा थरात चढणारा असतो, तो थकलेला असतो त्या दिवशी. त्याचा मला वाटतं तो दुसऱ्या दिवशी त्याचा कधी वेळ झोपूनच जात असेल, त्यामुळे त्याला काय ते समजून नाहीत कुठे लागलंय काय लागलंय. त्याची कळ ही त्याला दुसऱ्या दिवशी या तिसऱ्या दिवशी माहिती पडते. हा त्यासाठी हा इन्शुरन्सचा जो वेळ आहे म्हणजे दहीहंडी संपल्यानंतर जो त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत जो वेळ आहे तो बदलून थोडासा पुढे घ्यायला पाहिजे होता, जेणेकरून त्याचा लाभ सगळ्यांना घेता येईल. आपण आता आपलं गोविंदा घेऊन जातो, मुलांची सकाळी म्हणजे आपल्या मंदिरामध्ये जेव्हा ते पाया पडायला जातात, सगळे बाळगोपाळ जातात, नारळ फुटतो, तेव्हापासूनची एनर्जी संध्याकाळी मुलं सुखरूप मला जशी आहे तशीच पाहिजे. एक प्रशिक्षक म्हणून खूप जबाबदारी असते, पण त्या दिवशीचा सगळा एक विषय हा वैयक्तिक तुमच्याकडे असतो. म्हणजे म्हणतात ना की मुलांची पडझड होता कामा नये, मुलं व्यवस्थित सुखरूप आली गेली पाहिजे. घरच्यांना पण एक आस लागलेली असते आपल्या मुलांकडून, बाबा ती व्यवस्थित आली पाहिजे. कसं आहे, आम्ही जी ही तयारी करतोय, प्रॅक्टिस करतोय, हाच मेन म्हणजे पाया आहे. पाया जर व्यवस्थित असेल तर नक्कीच स्ट्रक्चर पूर्ण चांगलं असेल. दुसरी गोष्ट शिस्त. मी तुम्हाला मगाशी सांगितलं शिस्त. मुलांकडून मला ती अपेक्षा आणि मुलं मला त्याचा एफर्ट पूर्ण देतात. त्यामुळे कसं आहे, मुलांना एक वेळ सांगितलं आणि बारकाईने मी लक्ष देतो लहान मुलांकडे, त्यांचं खाण्यापिण्याकडं. कारण काहीची बरीच मुलं अशी लाजळू असतात पथकात की ते जे सांगत नाही, भूक लागली, काय डोकं दुखतंय, खूप साऱ्या अशा गोष्टी असतात. आणि आमच्याकडे शिस्त म्हणजे कसं, आमच्या इथे बाईकवरती ट्रिपल सीट कोण नसतो, प्रॉपर असले तर डबल सीट, त्याच्यात चालवणाऱ्याकडे हेल्मेट, आणि ह्या वर्षी आम्ही दोघांनाही हेल्मेट देणार आहोत बाईकवरती. ती फर्स्ट सेफ्टी फर्स्ट. आता तुम्ही बघितलं असेल जसं आम्ही हार्नर लावलेला आहोत तसा त्याचप्रमाणे आम्ही सेफ्टी ठेवणार आहोत. आता मी आयोजकांबद्दलचे काही प्रश्न विचारतो. काय विषय आयोजकांना? आयोजकांना मला हेच सांगायचं आहे फक्त की ते स्वतःच्या किंवा त्यांच्या म्हणजे त्यांचा जो भपका दाखवायचा असतो त्यांना, जो आता पॉलिटिक्स आला आहे, हा जो क्रीडा स्पर्धा आहे याच्यात हा खेळच म्हणून असावा, याच्यात ते राजकारण नसावं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस गोविंदा पथक त्यांच्याकडे जातो तर त्यांना 2-2, 2.5 तास उभा राहायला लागतो. काय पथक दिवसभर फिरत असतो, थोडासा एक विरुंगळा होतो, ठीक आहे, एखाद गाणं अर्धा गाणं ठीक आहे. काही आयोजक तर 2-2 तास उभे ठेवतात एका पथकाला, नाव पुकारून जवळ बोलवतात, 2-2 तास उभे ठेवतात. हे योग्य नाही आहे, ही पिळवणूक आहे. कसं आहे, प्रत्येकजण घराच्या बाहेर निघालाय, काहीतरी साध्य करायला निघालाय. ओके, हे अडवणूक झाल्यासारखं आहे. आणि कसं आहे, त्या लोकांना पण कसं त्यांचा पॉलिटिकल करिअर मोठं दाखवायचं असतं, त्यामुळे त्या लोकांना तिथे जमा व्हावा असतो. मग ते काय, एखाद्या 4 पथकांची नावं पुकारतात आणि तिकडे जमा करतात चौकांना, आणि मग ते जमा करून 2 तास उभे ठेवतात. त्या काय होतं, जो पथक पूर्ण आलेला असतो गोविंदा, म्हणजे पथकातला गोविंदा जो आहे तो कंटाळतो त्या गोष्टीला. तसं नाही झालं पाहिजे. आयोजकांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ते डान्स ठेवणं वगैरे हा मनोरंजन त्यांनी पब्लिकसाठी करावा. गोविंदा पथका जेव्हा येईल तुरंत म्हणजे पटकन त्यांनी सहयोग घ्यावा, लाभ घ्यावा आणि मोकळं करावं. तुम्ही मनोरंजन पब्लिकचं करताय तर पब्लिकचंच करा, पण त्यासाठी तुम्ही त्याची
शिक्षा ही पथकाला देतात. जे गोविंदा येतात बाहेरून त्यांना शिक्षा मिळते, ती 2.5 तास 2 तास त्यांना उभं राहायला लागतं. तर माझं असं मत आहे आयोजकांना की जेव्हा पण तुमच्याकडे गोविंदा पथक येईल तुम्ही त्यांचे थर लावून त्यांना मोकळं करा. नंतर तुम्ही तुमच्या पब्लिकमध्ये जो तुम्हाला स्टंटबाजी करायची ती तुम्ही करू शकता. सर आता माझा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. दहीहंडी भोगते दहीहंडी घालते लक्ष सरत जातं आणि या दहीहंडीमध्ये कुठल्याही बाळगोपाळाला इजा होऊच नाही, सुरक्षित दहीहंडी हाच आपला संकल्प आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अभि सारसोळकर गोविंदापासून काय सांगू शकतो? कसं आहे, एकोप्याने काम केलं तर तो एकोपा कधीच मोडत नाही. जसे दुरावले जातील तसं तो त्रास होत जातो. माझं म्हणणं एकच आहे, ज्यावेळेस पण तुम्ही जी पण कार्य कराल ते एकोप्याने करा, नक्कीच ते साध्य होईल. धन्यवाद.